तर अशी काही कंडिशन आहे गाडीची। पूर्ण जंग लागलेले, हे पूर्ण जंग लागलं याला। Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a night. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण मी फर्स्ट टाइम म्हणजे माझी जी ॲक्टिवा आहे जुनी तिला मी रिस्टोरेशन करणार आहे। पूर्ण चेंज करणार आहे, तिचा लुक चेंज करणार आहे। जी वरचे कपडे चेंज करायचे आहेत आणि सगळी बॉडी आतली सेमच राहणार आहे, म्हणजे चेसी आणि इंजिन सेम असेल, फक्त वरची बॉडी चेंज होईल आणि एकदम नवी दिसेल गाडी। आणि त्यासाठी आता आपण रिस्टोरेशनसाठी चाललो आहे। तर त्या गाडीबद्दल थोडीशी माहिती सांगतो। ही गाडी जेव्हा घेतलेली ना, म्हणजे ती गाडी खरं तर मला लकी ठरलेली। म्हणजे मी जेव्हा अर्बन क्लॅबमध्ये जॉबला लागलेलो तेव्हा मला माझं सामान कॅरी करायसाठी एक वेगळी गाडी पाहिजे होती, कारण ऑलरेडी माझ्याकडे एक नवीन गाडी होती माझी, तर ती मला घेऊन जायची नव्हती माझं सामान सगळं त्या नवीन गाडीवरती। त्यासाठी मी एक वेगळी सेकंड हँड गाडी विकत घेतली आणि त्यानंतर त्या गाडीवरती सामान कॅरी करायला लागलो वगैरे। आणि ती गाडी भेटल्यानंतर एकदम व्यवस्थित चालू झालं माझं, म्हणजे थोडंफार असं एक लक चालू होतं तसं चालू झालं। म्हणजे खरं तर लकी ठरली मला ती गाडी। त्यानंतर मी एका महिन्यातच त्या गाडीचे पैसे वसूल केलेले काम करून। म्हणजे एका महिन्यात एवढं काम झालं आलेलं मला की त्या एका महिन्यात त्या गाडीचे पण पैसे वसूल झाले। आणि काहीतरी मला वाटतं 6 वर्ष झाली त्या गाडीला, आणि तेव्हा मी 25,000मध्ये ती गाडी घेतलेली। ही गाडी घेतल्यानंतरच माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या। म्हणजे मी चांगलं कामाला लागलो, चांगला पगार यायला लागला। म्हणजे जिथे मी महिन्याचा पगार घ्यायचो ना, म्हणजे पूर्ण महिन्याचा जिममध्ये जॉबला होतो, जेवढा पूर्ण महिन्याचा पगार घ्यायला लागलो तेवढा फक्त संडेला काम करून मी घ्यायला लागलो एका दिवसात। म्हणजे जेवढा मी महिन्याला कमवायचो पगार, 30 दिवस काम केल्यावर एका दिवशी जो पगार भेटायचा तो मला फक्त एका दिवसात भेटू लागला। त्यानंतर मी यूट्यूबर पण झालो, एक चांगली ओळख मिळाली, तुमच्यासारखे मित्र, तुमच्यासारखी लोकं जोडली गेली माझ्याबरोबर। हे सगळं झालं ह्या गाडी घेतल्यानंतरच झालं। म्हणजे खरं तर ती गाडी लकी ठरली। आणि त्यानंतर आपल्या मित्रांचं, बायकोचा पण साथ होती माझी। 2 वर्षापूर्वी त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तर ती खूप लोकांना स्टोरी माहीतच असेल काय झालं, तर लगेच सांगतो। तर एक माझ्या इथे गाडी मी ठेवलेली खाली, तर एक चोर आला रात्री, त्याने गाडी घेतली। म्हणजे त्या गाडीला लॉक नव्हतं, म्हणजे कुठलीही चावी टाकली तरी ती गाडी चालू व्हायची। तर मी काय आपलं बोललं ही जुनी गाडी कोण घेऊन जाईल म्हणून मी काय लक्ष द्यायचो नाही लॉकवरती। तर एकदा घरी बसलेला रात्री 3 वाजता मला पोलिसांचा फोन आला, तुमच्या गाडीवर तुमचा जो मित्र गेला आहे तो ऑफ झाला। मी बोललो माझी गाडी इकडे, तर मित्र कसा ऑफ होईल म्हणून चेक करायला गेलो, तर खाली चेक करायला गेलो तर खरंच गाडी नव्हती। त्यानंतर तो चोर फक्त माझी गाडी घेतली आणि चेंबूरपर्यंत गेला आणि चेंबूरच्या ब्रिजवरून पडून मेला। म्हणजे त्याची गाडी तो पियालेला त्या ब्रिजचा जो कॉर्नर असते डिवायडर त्याला ठोकली आणि तो डायरेक्ट ब्रिजवरून खाली पडला आणि माझी गाडी तिथेच राहिली। गाडीचं थोडंफार नुकसान झालं, पण 2-3 महिने गाडी पोलीस स्टेशनला होती, मला देतच नव्हते। त्याची ओळख पटेपर्यंत, ओळख पटल्यानंतर त्यांनी मला गाडी दिली। खूप झंझट केल्यानंतर गाडी भेटली मला ती। मग त्यानंतर तिची थोडीफार सर्व्हिसिंग केली, पण तेव्हाच तिला गाडीला थोडं पण जेव्हा घेतली ना तेव्हा थोडंफार जंग लागलेलं आणि हळूहळू ती जंग लागत गेली। पोलीस स्टेशनला पण 2-3 महिने असल्यामुळे अजून जंग लागलं आणि थोडीशी कंडिशन खराब झाली, तरी मी चालवत होतो। आणि आता खूप चालवून तिला गाडीतून प्रत्येक ठिकाणाहून आवाज येतोय, खडखड म्हणून चालवताना पण मला कसं तरीच वाटतंय। त्यामुळे त्यासाठी तिला पूर्ण रिस्टोरेशन करायचं आहे। आणि मी आणले माझे ज्योतिषी वगैरे आहेत, त्यांना पण विचारलं की ही गाडी मी विकायला पण चाललेलो, त्यांना बोलले ही विकतोय म्हणून, तर ते बोलले विकू नको, कारण काय ती गाडी भेटल्यामुळे तुझ्या लाईफमध्ये प्रगती व्हायला लागली। त्यानंतर तुझा ॲक्सिडेंट न होता एका दुसऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे ती तुझ्यासाठी खूप लकी आहे, तिला विकू नको। तर आपला एक गॅरेजवाला आहे जो माझा प्रॉपर गाडीची कामं वगैरे करतो, त्याकडे आता गाडी देतोय आणि त्यांनी मला एक बजेट सांगितलं आहे। बजेट सगळं गाडी ओके झाल्यावरती शेवटी सांगेन मी। चला, तर अशी काही कंडिशन आहे गाडीची, म्हणजे जास्त खराब नाही झाली, कुठे फक्त आपला जंग लागलेला आहे। आणि हे जेव्हा तो ठोकला देणे तेव्हा हे बेंड झालेलं, पूर्ण चेंज करून टाकू। ग्रे कलर आहे गाडीचा, पूर्ण जंग लागलेले, टायर नवीन आहे पण गाडीचे।
हे अफजल भाऊ आहेत, नावावर जाऊ नका, एकदम स्वीट आहेत एकदम. आता हिला प्रॉपर खोलून वगैरे त्याची सर्व्हिसिंग करून ते पेंटिंगला जाईल गाडी. हो का, हे पूर्ण जंग लागलं याला, पत्रा सडलाय. लगा कि गाड़ी याद कैसे रहेगा अभी सब जोड़ने के टाइम पर? इतना सब याद कैसे रहेगा? सब याद रहता है. ये अपना पहले जाएगा पतरे वाले के पास. हाँ पूरा डेंटिंग वेंटिंग जो भी वो निकलेगा, वेल्डिंग का काम होएगा. ओके. फिर कलर वाले के पास जाएगा. फिर कलर वाला अपना घसाई करेगा, लामी भरेगा, कलर मार के फिर वापस देगा. तो आज होगा या कल कैसे? कल जाना पड़ेगा, आज तो बंद है. हाँ. कल जाएंगे. कल पहले पतरे वाले को देंगे, पूरा अपना वेल्डिंग का डेंटिंग का काम करके देगा. जो भी हो कल ही होगा. आज कमीत कमी 5 ते 7 दिवसाचा टाईम दिला आहे. तर आज फक्त सोमवार असल्यामुळे आहे ना, त्यांनी फक्त खोलून ठेवलं आहे आणि आज सगळी दुकानं बंद आहेत. त्यामुळे आज फक्त खोललं आहे. उद्या जाऊन ते पत्र्यावाल्याकडे जातील, नंतर पेंटिंगवाल्याकडे जातील. कारण सोमवारची मोस्टली दुकानं खूप बंद असतात. म्हणजे सलून पण बघितलं तर सोमवारचा बंद असतो. आज त्यांनी आपल्यासाठी चालू ठेवलेलं, मी आज गाडी आणणार होतो म्हणून. तर आता उद्या भेटूया. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल जी गाडी पूर्ण ओपन केली तिला फक्त आता डेंटिंग पेंटिंग करत आहेत. म्हणजे जिथे पत्रा वगैरे दबलेला आहे, कुठे कुठे आपला डेंट आलेला आहे, तो फक्त आता व्यवस्थित करणार आहेत. त्यानंतर उद्या गाडी कलरसाठी जाणार आहे. तर आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी गाडीला पूर्ण कलर मारला आहे आणि थोडीशी आता नवीन वाटायला लागले. कारण प्रॉपर इंजिनला वगैरे कलर दिलेला आहे. कलर वगैरे झालं आणि 2 दिवस त्यांना 1 ते 2 दिवस बॉडी पूर्ण फिटिंग करायला लागणार आहे पुन्हा. हे नवीन टाकला, आपला पूर्ण सडलेला नवीन टाकला आणि हळूहळू हा पॅनल पण सडलेला, म्हणजे खराब झालेला, कलर गेलेला पूर्ण. हा नवीन टाकला आणि आपल्या बर्मॅनला जसा गार्ड आहे तसा गार्ड लावतोय त्याला, जाड एकदम. म्हणजे नेक्स्ट टाईम ही पण गाडी आपण लांब लांब घेऊन जाऊ शकतो. कलरवाल्याने 3 दिवस सांगितलेले कलर मारायला, पण त्यांनी काल सामान त्याकडे याने सोडला आणि एकाच दिवसात त्यांनी रातोरात कलर मारून गाडी दिली. आणि एकदा गाडी हातात आल्यावर ते पटापट वरती पॅकिंग वगैरे लावून टाकतात. आणि उद्या फ्रायडे आहे, फ्रायडेपर्यंत भेटेल बोलतोय गाडी. हे आपला पुराणा आहे या पुरा आहे ना. ते कलर मारल्यावर बघा कसं एकदम नवीन झालं आहे ते. त्यानंतर हा पण पत्रा सडलेला, जो प्लॅटफॉर्म जिथे आपण पाय ठेवतो तो पण पत्रा पूर्ण सडून गेलेला माझा. हे नया आहे ना? सेकंड में. हां ओरिजिनल है. ओरिजिनल. हा सडलेला पूर्ण. ये अपना नया पुराना है ना, ये वाला, ये साइड, ये नहीं, तुम्हारा दूसरा है, ये दूसरा है. 4-5 वर्ष लाईफ वाढली गाडीची पुन्हा है ना. हाँ, 5 साल. हा स्टिकर वगैरे लावूनच पाठवला, नाही तर स्टिकरसाठी वेगळं परत घेऊन जातात. अंदर दिखा उलटा. हां लगता नहीं वही पुराना वाला है. चला डेंट कैसा था, पूरा डेंट भी निकाला, पूरा साइन पूरा पूर्ण याच्यावर डेंट वगैरे होते, पूर्ण काढले. एकदम परफेक्ट काम आहे. चला, आणि आपण विचार केलेला कमीत कमी फ्रायडेपर्यंत गाडी भेटेल आणि फ्रायडेपर्यंत उद्या भेटणार आहे गाडी. एवढंच सगळं ऑल ओके झालेलं आहे. सर्विसिंग किया इसका? हाँ, सर्विस के साथ में किया है. मतलब वो गाड़ी तो चालू था, सिर्फ वो 2 दिन अगर बंद रहा ना तुरंत चालू नहीं होती थी. वायरिंग का था, हो गया. हाँ
फायनली मागची बॉडी लागली, जी डायरेक्ट गाडीवर होऊन जाणार. तर आपली गाडी ऑल ओके झाले आणि आता आणायला चाललो आहे. फक्त नंबर प्लेट वगैरे तो आधी जुनी असती ती लावणार होता, तर मी तिला चांगली मॉडिफायवाली लावणार आहे, म्हणजे माझ्या बर्गमॅनला आहे तशी. तर गाडी बघा, गाडबीड लावून कसली भारी वाटते, एकदम लुकच चेंज झाला पूर्ण गाडीचा. सीट पण थोडी चांगली लावली त्याने. मी 2:30 वाजता पोचलो आहे आणि जो आपला अफजल भाई आहे तो नमाज पडायला गेला आहे आणि 3:30 वाजता पुन्हा येईल. त्यामुळे तासाभराचा टाईम आहे, तोपर्यंत मी जाऊन नंबर प्लेट टाकून येतो थोडी चांगली, म्हणजे सगळं नवीन झालं आहे गाडीमध्ये. फक्त आता नंबर प्लेट टाकली, ही आपली जुनीवाली आहे. नंबर प्लेट टाकली की कोणाला ओळखू पण येणार नाही ही जुनी गाडी आहे म्हणून. पेट्रोल फुल केलं आणि आता PUC काढतो आहे. माझा इन्शुरन्स आणि PUC दोन्ही संपलेलं, त्यामुळे नवीन गाडीबरोबर ऑल नवीन करून टाकतो. त्यानंतर असे पेट्रोल पंपवर जे PUCवाले असतात ना, त्यांच्याकडे तुम्हाला स्वस्त भेटतो PUC आणि ते एक्स्ट्रा खाचा काढत नाहीत. आणि जे गाडीवर असतात बघा PUCचा बोर्ड लावून असतात, त्यांच्याकडे तुम्हाला 5-10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. ते त्यांचा स्वतःचा खाचा असतो तो. त्यामुळे जर PUC काढलात तर असा पेट्रोल पंप वगैरे याच्यावरून काढा. GTBला आलो या मार्केटला, जिथे सगळं गाड्यांचं काम होतं, नंबर प्लेटचं काम होतं. आणि हा एकटाच बसलेला, बोलले एकटा बसले म्हणजे पटकन देईल, 10 मिनटात देतो, बोला 10 ते 15 मिनटात देतो. सेम आहे, 500 त्यांनी सांगितले या पुढच्या आणि मागच्या दोन्ही नंबर प्लेटचे. मागची नंबर प्लेट तर लागलेली आहे, पुढची लागली की झालं काम. त्यानंतर हा हुक पण नव्हता, हुक पण लावला. सामान पण कॅरी करण्यासाठी झालं, या गाडीला नव्हतं. थोडं पॉलिश वगैरे चालू आहे, आणि आतला भाग आहे तसाच आहे, हे जुनंच आहे, त्यामुळे थोडं चांगलं दिसण्यासाठी पॉलिश चालू आहे. बिलचा टाईम आला आहे, बिल किती झाला आहे बघूया आपण. कितना हुआ काम करते क्या? कितना 50-60 हज़ार हो गए. आरतीचं ताट रेडी कर, कपडे घाल, रेडी व्हा, खाली येतोय मी, आलो की सांगतो. कुठं आहे? आपली जुनी गाडी आहे ती. अरे कशी वाटते जुनी? मग मला आधी ती वाटली. ती पण कोणाची तरी गाडी. मला पण वाटली तुम्ही चालवायला. तेल नको लावते, मागच्या वेळी डाग गेले नव्हते तेलाचे. वेलकम. नारळामध्ये कोंब भेटलाय आणि हे खायला लय भारी लागतं. पाणी बाहेर नाही आलं. तर प्रांजलीला चालवायला पण गाडी झाली. जर ती शिकत असेल तर ठीक आहे, बघूया त्याच्यावरती. आणि टोटल मला गाडीला खर्च आला, सगळं ओपन केलं आणि प्रॉपर सगळंच सामान आपण नवीन टाकलं गाडीमध्ये. म्हणजे मीटर माझं खराब झालेलं, त्यानंतर खूप काही गोष्टी खराब होत्या आणि पूर्ण जंग होतं. पूर्ण ओपन करून सगळं टोटल खर्च आला 21,000 रुपये. 21,000 मध्ये पूर्ण गाडी नवीन झाली आणि नवीन दिसते, नवीनच दिसते असं वाटते. म्हणजे जर आपण सांगतोय ना लोकांना, तेव्हा कळतं की ही जुनीच गाडी आहे, तिला रिस्टोअर केलंय. बाकी जेवढ्यांनी बघितलं त्यांना वाटते नवीन गाडी. तर आज फॉग लाईट लावतोय. फॉग लाईट अजून थोडा कधी बाहेर गेलो, दरम्यान जर कुठे बिझी असली तर ॲक्टिवाला घेऊन जाऊ. मगाशी एक मोबाईल होल्डर घेऊन आलो, मोबाईल होल्डर अटॅच केला. त्यानंतर आता फॉग लाईट लावतोय. मगाशी एक हॉर्न एक लावला आतमध्ये, थोडा आवाज व्यवस्थित येतोय. आधीचा हॉर्न आपला जुनाच होता, थोडा नवीन लावला आणि फॉग लाईट आता इन्स्टॉल करतोय.
टोटल खर्च मिळून फॉगलाईट आणि हॉर्न एक्स्ट्रा लावले, त्यामुळे टोटल खर्च झाला 22,230 रुपये. आणि आता गाडी ऑल ओके झाली.